अगं तू जा आई, मी आवडते. मला कुठे जायचंय? अगं आई तू जा. बघ किती वाजले. तू बोलली होती ना की मी 4 वाजता कुठेतरी जाणार आहे म्हणून. मला तुझं कळत नाही परी. जेव्हा मी घरी असते तेव्हा तू तक्रार करतेस की घरी मला वेळ देत नाही, आणि आता जेव्हा मी घरी आहे तेव्हा तुला मला बाहेर पाठवायचंय. अगं पण आई बघ किती वाजली आहे. तू म्हणाली होतीस ना की मी 4 वाजता बाहेर जाणार आहे म्हणून. अगं नेहा, तू अजून इथेच? अगं तू बाहेर जाणार होतीस ना? काय चाललंय काय? सगळे मला हाच प्रश्न का विचारताय? अगं तसं नाही, म्हणजे तू म्हणाली होतीस ना मगाशी बाहेर जाणार आहे, म्हणून आम्ही परीच्या सोबतीसाठी आलो. नाही जायचं मला कुठे. आजचा इंटरव्ह्यू कॅन्सल करावा लागणार का? इंटरव्ह्यू? कोण घेणार आहे इंटरव्ह्यू? कसला इंटरव्ह्यू? काय कसला इंटरव्ह्यू? अगं नाही नाही, इंटरव्ह्यू कसला आलाय? तू यांच्याकडे काय लक्ष देतेस? हॅलो. हा हो 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 हो, मी 10 मिनिटात पोचते. हो हो. काकू, मला एक अर्जंट काम आठवलं, मी जरा जाऊन येते. हा, लक्ष ठेवा. काही काळजी करू नको. हो. मला वाटलं की आजचा इंटरव्ह्यू कॅन्सल. हो ना. काय हो, किती वेळा तुम्हाला सांगितलं बजावून तरी तुमच्या लक्षातच राहत नाही ना काही? कशाला त्या नेहाच्या समोर इंटरव्ह्यूचं बोललात? आता नेहाला समजलेलं नाहीये ना, मग झालं तर मी आता यशला फोन करतो. किती वेळ आहे अजून? ते लवकर करा बरं, इथलं आता लवकर आटपायला हवं. अरे हे बघ आलेच. या या. अहो आम्ही बाहेरच उभे होतो. नेहाला बाहेर जाताना बघितलं आणि आता. बरं केलं. हाय परी. हाय हाय फ्रेंड. परांजपे, काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. काकू खरं सांगू, मला अजिबात टेन्शन आलेलं नाही. हो, आपली परीच आहे ती. आता इतक्या वेळा भेटलोय तिला, हो की नाही? एवढ्या भेटीनंतर सुद्धा मी तिचं मन ओळखू शकणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? आणि शिवाय मी पेशाने वकील आहे, विसरलात की काय? हो, तेही खरंच आहे म्हणा. सो परी, तुला न्यू फ्रेंडचा इंटरव्ह्यू घ्यायचा होता ना? विचार काय विचारायचंय ते. असं नाही. असं नाही म्हणजे मग कसं? माझ्या स्कूलमध्ये इंटरव्ह्यू घेतला होता, कोणच नव्हतं. आई सुद्धा नव्हतं, कोणच नव्हतं. फक्त टीचर आणि मीच होते. सो तुम्ही सगळे बाहेर जा, मी एकटी इंटरव्ह्यू घेते. हे बघ परी, ते वेगळं. प्लीज प्लीज. मी माझी नोटबुक घेऊन येते. इयरफोन्स आहेत ना तुमच्याकडे? हो आहेत ना. हवेत का तुम्हाला? नाही, मला नको आहेत. अगदीच गरज पडली तर फोन करता यावं म्हणून. हो, तुम्ही खूपच अस्वस्थ दिसताय. टेन्शन नका घेऊ, 5 मिनिटात बाहेर येऊ. कूल. काकूंना काहीतरी कोड तयार ठेवायला सांगा. शुअर. ऑल द बेस्ट. जा ना. हो चाललोय. ऑल द बेस्ट. परी बसू मी? हो. थँक्यू. ह्या परीची अगदी कमाल आहे. हा, एकटी इंटरव्ह्यू घेते म्हणाली. मला वाटलं नव्हतं एवढं डोकं चालवेल म्हणून. खरंच मी एक्सपेक्ट केलं नव्हतं. स्मार्ट आहे परी. हो, आपली परी फारच हुशार आणि चुणचुणीत आहे.
पण ती आत काय करते? हो असं काय करता? परांजपे नाही येत का आतमध्ये? अरे वा, परांजपे आतमध्ये आहेत. मग चला आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. कपाळ माझं. अहो सकाळपासून 100 वेळा सांगितलं तरी या माणसाच्या काही लक्षातच राहत नाही. अरे मगाशी नेहासमोर सुद्धा बोलून गेले हे. आता तिला तेवढ्यात फोन आला आणि ती घाईने बाहेर निघून गेली म्हणून. अरे हो, कुठे गेली नेहा घाईने इतक्या? यश तू आता सांग समजावून यांना. मी तर अगदी दमून गेले. राहू दे मी सांगतो. काका, परी आतमध्ये परांजपेंचा इंटरव्ह्यू घेते आणि परीने होकार दिला तरच नेहा परांजपेंशी लग्नासाठी तयार होईल. ओके? आणि नेहा कुठेतरी कामासाठी बाहेर गेलीये. ती यायच्यात आपल्याला इंटरव्ह्यू संपवायचा आहे. आलं लक्षात आलं माझ्या. आलं ना लक्षात? मग आता धरून ठेवा, विसरू नका. मी जरा परांजपेंना फोन करून विचारतो काय चाललंय. काय आज इथे काय? माझा इंटरव्ह्यू. ते थर्सडे सारखं काय टेन्शन नाही येत का? इंटरव्ह्यू घेणार कोण आहे? तू म्हणजे तुम्ही म्हणजे आणि देणार कोण आहे? मी. मग बसलात का? उठलात का? बसू? हा. बर. नाव काय? परांजपे. हे सरनेम आहे. नाव काय? राजन. एवढंच? राजन परांजपे. पूर्ण नाव काय? राजन हेमंत परांजपे. काय करता? वकील आहे. वकील म्हणजे? ऍडव्होकेट. ऍडव्होकेट म्हणजे? ऍडव्होकेट म्हणजे एखाद्यावर अन्याय झाला. अन्याय म्हणजे? समजा एखाद्याने कोणाला तरी विनाकारण त्रास दिला, मारलं, तर आम्ही कोर्टात जाऊन. कोर्ट म्हणजे? असतं एक ठिकाण असतं कोर्ट, ज्याने विनाकारण कोणाला तरी त्रास दिलाय, मारलंय, त्याला कोर्टात घेऊन जातो आम्ही आणि पनिशमेंट मिळवून देतो. कधी कधी आई पण मला बिनाकारण धपाटे देते. मग तुम्ही तिला पनिशमेंट मिळवून द्याल का? हो. पण आईला पनिशमेंट झालेली मला नाही आवडणार. मग नको देऊया. पण तिने परत धपाटा मारला तर? मग देऊया. पण मग तिला वाईट वाटेल ना. मग नको देऊया. काय चालले, देऊया की नको देऊया, देऊया की नको देऊया? जाऊ दे, मला काही विचारायचं नाही. परीने घोळ घातलाय. ती इंटरव्ह्यू थांबवायचा म्हणते. काय करताय? नाही कुठे काय. परांजपे, काही करा आणि तिला मनवा. परिवाळा, असा मध्येच इंटरव्ह्यू सोडून कसं चालेल? आपलं ठरलंय की नाही? इंटरव्ह्यू घ्यायचा, तू प्रश्न विचारणार, मी उत्तर देणार. तू विचार ना, तुला काय हवंय ते विचार. तू किती कमावतात? महिन्याला 1-1.5 लाख रुपये कमवतो मी. परांजपे, तिला कळेल अशा शब्दात बोला ना. आपले सगळे प्रश्न सुटतील एवढे कमवतो. हा? आपले सगळे प्रश्न सुटतील एवढे कमवतो असं बोला.
आपले सगळे प्रश्न सुटतील एवढं कमवतो. घरातली कोणती कामं येतात? परांजपे, तुमच्या चेहऱ्यावर उडालेला गोंधळ कळतोय तिला, हे लक्षात घ्या. त्यामुळे सगळ्यात आधी तर शांत व्हा प्लीज. आणि जे काही बोलाल ना ते कॉन्फिडेंटली बोला. घरातली कोणती कामं येतात? ती सगळी कामं मी करतो ज्याने घर छान राहतं, सुंदर राहतं. माझ्या घरच्यांना मदत होईल अशी सगळी कामं मी करू शकतो. ज्याने घर छान राहील, घरच्यांना मदत होईल अशी सगळी कामं मी करू शकतो. बाथरूम घासता येतं? काय? सॅटर्डे संडेला आई आणि मी बाथरूम घासतो. तुम्हाला येतं? घरातल्यांना मदत होईल अशी सगळी कामं मी करू शकतो. ज्याने घरच्यांना मदत होईल अशी सगळी कामं मी करू शकतो. गुड. लहान मुलं आवडतात का? खूप. हो, लहान मुलं आवडतात. कारण लहान मुलं असली की घरातलं वातावरण खूप वेगळं असतं. आनंद असतो, हट्ट असतो. आणि तुझ्यासारखी मुलगी असेल तर एक एक बोलू का? म्हणजे सॉरी, तिला सांगा हो, मला लहान मुलं खूप आवडतात. कारण लहान मुलं असली की घरातलं वातावरण छान असतं, आनंदी असतं, घरात हट्ट असतो. आवडतात मला, लहान मुलं आवडतात ना. लहान मुलं घरात असली की कसं वातावरण आनंदी असतं, घरात हट्ट असतो. राग येतो? कधीच नाही. परांजपे, तुम्ही तुमच्या क्लायंट समोर नाही परी समोर आहात हे लक्षात ठेवा. त्यामुळे तिला इम्प्रेस करायच्या नादात काहीतरी खोटं बोलू नका जे पटणारच नाही. कधीच राग येत नाही. येतो. कधी? मला राग येतो जेव्हा कोणी चुकीचं वागतं, खोटं बोलतं, फसवतं, तेव्हा मला राग येतो. कोणी खोटं बोललं, फसवलं किंवा कोणी त्रास दिला तर पण लगेच जातो. माझ्या आईबद्दल काय माहितीये? म्हणजे माझ्या आईबद्दल काय माहितीये? माझ्या आईबद्दल काय माहितीये? म्हणजे माझ्या आईबद्दल काय माहितीये? ती तुझी आई आहे. ती JYC इंडस्ट्रीज मध्ये कामाला आहे. तुमच्या शेजारी बंडू काका राहतात. तिकडे ती तुला सोडते. बंडू काका गोष्टीमध्ये मध्ये विसरतात. नेहा खूप गोड आहे, खूप गोड आणि हुशार. जितकी खंबीर तितकीच समजूतदार आहे. किती अडचणी आल्या तरी सतत हसतमुख असते. आणि जेव्हा ती म्हणते ना की अपने पास बहुत पैसा है, अगं पोरी, तुझ्या कष्टाचे पैसे आहेत हे, आणि तू आमच्यासाठी हे सगळं. काका, आपली पास बहुत पैसा आहे आणि कष्टाचं काय, मला काहीच वाटत नाही. तेव्हा खरंच गंमत वाटते. असं वाटतं की इतकं पॉझिटिव्ह कोणी कसं असू शकतं. सुरेश काका, हे माझे 200 वा. आणि हे यांचे. खिसा फाटका असला तरी सतत सगळ्यांना मदत करत असते. यश, तुझ्यासाठी याचे. तुला बोनस मिळाला नाही ना? मैत्री काय हे तर नेहानीच सांगावं. कोण करतं इतकं मैत्रीसाठी? हे काय? तुझ्यासाठी गिफ्ट आहे. थँक्यू. पण नेहा, अगं ह्याची काय गरज होती? यश, तू जे काय करतोस ना आमच्यासाठी, त्यासमोर हे काहीच नाही. थोडीशी वेडी आहे पण जिद्दी. नेहा मॅजिक, स्माइल वाला मॅजिक. न विसरता येणारं मॅजिक. हे नेहाचा फोन आहे.
यश, नेहाचा फोन आहे. घ्या. हा बोल नेहा. काकू परी ठीक आहे ना? हो ठीक आहे. हा काकू, माझं इथलं काम झालंय, मी घरीच येत होते. काही सामान आणायचं आहे का? सामान? बाहेरून काही सामान आणायचंय का विचारते. अशी एखादी गोष्ट सांगा जी शोधायला आणि मग घरी यायला वेळ लागेल. नेहा, वेखंड आण. वेखंड. वेखंड हो आणते काकू. नेहा कधीही येईल, लवकर आठवायला हवा आता इंटरव्ह्यू. ओके. हॅलो परी बाळा, झालं का? नाही काकू, आई बद्दल सांगता येणार आहे की नाही? अहो परांजपे, नुसतं ऐकताय काय? हे सगळं सांगा तिला. सांगतोच आहे. नेहा खूप गोड आहे, हुशार आहे, समजूतदार आहे. नेहा, नेहा. हाय यश, तू कधी आलास? मगाशीच काका काकू म्हणाले की तू बाहेर गेली होतीस म्हणून. काका काकू, तुम्ही असे बाहेर का थांबलायत? नेहा, अगं तू वेखंड आणलंस की नाही? अहो काकू, मी 2-3 दुकानात विचारलं, नव्हतं. मी उद्या ऑफिसमध्ये येताना आणलं तर चालेल का? हो. काय झालं? परी कुठे? अगं परी आतमध्ये आहे, परांजपेंचा इंटरव्ह्यू घेते ना. हो. हं? काय इंटरव्ह्यू? एकदा परीच्या इंटरव्ह्यू मध्ये परांजपे पास झाले ना, म्हणजे मग तुझ्या आणि परांजपेंच्या लग्नाचा मार्ग मोकळा. हा. काय प्रकार आहे? परी, परी, शेवटी घालायचा तो गोंधळ घातलातच ना? नेहाजी, आई, हे परांजपे अंकल आपल्या इंटरव्ह्यू मध्ये पास झाले.